वर्ष प्रामाणिकपणे तुम्ही जे स्वप्न पाहिले लातूरकर म्हणून आता त्या झाडाला फळं लागायची वेळ आलेली आहे. एक मला वाटतं की प्रत्येक मोठा नेता इथं येऊन मंचावर हेच त्यांनी सांगितलेलं आहे की अमित भैयाकडून आता भरपूर मोठ्या अपेक्षा आहेत. फक्त लातूरकरांच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत. हे फक्त लातूरचं नेतृत्व करत नाही आहे, महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत. अशी लातूरकर म्हणून माझी तर इच्छा आहेच, आपली पण इच्छा असावी. जसं साहेबांनी प्रामाणिकपणे कार्य केलं तसंच भैयाही करत आहेत आणि पुढे करत राहतील. परत एकदा जास्त तुमचा वेळ न घेता मी एवढंच सांगतो